We see periodic trends in modern periodic table. First one is a valency, Sanyuja. Valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom, that is the valence electron. We know that the number of electron in outermost orbit of an element or atom that are called as valence electron, and valence electron determines valency of element. त्याच्या संयुजा कक्षेमध्ये जे शेवटच्या कक्षेमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो, आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून त्या मूलद्रव्याची व्हॅलन्सी आपण फाइंड आउट करतो. इन पिरियड, पिरियड म्हणजे कुणाला पिरियड म्हणतोय आपण? आडव्या ओळी, हॉरिझॉन्टल लाईन्स. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, पिरियडमध्ये कसं मूव्ह व्हायचं? लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडं. व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड अगेन डिक्रीजेस ॲज 4 to 0 ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज्ड बाय 1. पिरियॉडिक टेबलचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर 1, 2, 3 सिरियली लावल्यामुळं डावीकडून उजवीकडे जात असताना प्रत्येक वेळेला एक अणुअंक न त्या मूलद्रव्याची संयुज आहे ती वाढत जाणार आहे. 1 to 4 अगेन डिक्रीजेस 4 to 0. अँड इन ग्रुप, ग्रुप म्हणजे काय? व्हर्टिकल कॉलम्स, उभे स्तंभ जे आहेत ग्रुप. ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, ग्रुपमध्ये कसं मूव्ह व्हायचं? टॉप टू बॉटम, वरून शेवटी तळाकडं. व्हॅलन्सी रिमेन्स सेम ॲज नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम. एका ग्रुपमधल्या सगळ्या इलेमेंटचे व्हॅलन्स शेलमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम, अँड दॅट्स वाय देअर व्हॅलन्सी इज ऑल्सो सेम. अर्लियर we see that in a particular group the valence electrons are same, so their valency is also same. Now second periodic trend, that is atomic size. Atomic size depends upon atomic radius. And what is atomic radius? Here we see there are three different elements: carbon, argon and palladium, and these three elements having different electronic configuration. आपण कार्बनचा जर विचार केला, पहिल्यांदा आपण व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस ते बघूया. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ अन ॲटम टू आउटरमोस्ट शेल, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. हिअर वी सी दॅट दिस इज द ॲटॉमिक रेडियस. त्या अणूच्या केंद्रकापासून बाह्यतम कक्षेपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण ॲटॉमिक रेडियस, अणू त्रिज्या असं म्हणतो. बट दिस ॲटॉमिक रेडियस इज डिफरंट. इफ ॲटॉमिक रेडियस इज लार्ज देन ॲटॉमिक साईज इज ऑल्सो लार्ज. जेवढी रेडियस जास्त असणार आहे तेवढा तो अणू मोठा असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हा जो कार्बनच्या आपण ॲटॉमिक रेडियस जर फाइंड आउट केली, इफ वी फाइंड द रेडियस ऑफ कार्बन देन इट इज स्मॉलर दॅन द ॲटॉमिक रेडियस ऑफ आर्गॉन. व्हाय दिस? कार्बन कंटेन्स ओनली 2 shell, K shell and L shell, while argon contains 3 shell, K shell, L shell and M shell. That means atomic radius is greater in argon and atomic size of argon is greater as compared to atomic size of कार्बन. म्हणजे केंद्रक आणि बाह्यतम कक्षेमधलं अंतर जेवढं जास्त तेवढा तो अणूचा आकार जो असणार आहे तो सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार. We see here a definition of atomic size of first atomic radius. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. Atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. We have to consider these periodic trends in case of period and in case of group. या ठिकाणी आपल्याला दिसतंय. We see that periods are nothing but horizontal lines. In period we have to show here, or we realize that if we move from left to right, atomic radius decreases. And why this atomic radius decreases in period? Earlier we know that the elements are arranged in increasing order of atomic number as the number of electrons are increased in outermost shell
positive charge in the nucleus also increases and it pulls the outermost orbit towards it and that's why atomic radius decreases. आपल्याला माहिती आहे की डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक 1 न वाढत जातोय आणि जसजसा अणुअंक वाढत जाणार आहे तसं बाह्यतम कक्षेमधली इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय होत जाणार आहे, वाढणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत जास्त तेवढा केंद्रकावरचा धनप्रभार सुद्धा जास्त आणि हा धनप्रभार शेवटच्या कक्षेला आत ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शेवटच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन जास्त असणार आहेत तेवढा केंद्रक त्याला स्वतःकडं जास्त ओढणार आहे आणि त्यामुळे ॲटोमॅटिक ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. If we see in this periodic table, potassium atomic number 19, calcium atomic number 20, scandium 21, this shows that atomic number is increased by 1. या ठिकाणी आपल्याला चौथ्या पिरियडमध्ये आपण विचार केला तर शेवटचा इलेमेंट जो आहे तो आपल्याला क्रिप्टॉन दिसतोय. म्हणजे क्रिप्टॉनमध्ये किती शेल असणार आहेत, चौथ्या पिरियडमध्ये आहे म्हणजे तो 4 शेल असणार आहेत. पोटॅशियम कितव्या पिरियडमधला आहे, चौथ्या पिरियडमधला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा किती शेल असणार आहेत, 4. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम पोटॅशियम टू क्रिप्टॉन, डावीकडून उजवीकडे गेलो, शेल कॉन्स्टंट राहिले बट न्यू इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन द लास्ट शेल. That means as we move from left to right, last valence shell electrons are increased by 1 and that's why atomic radius decreases from left to right because nuclear charge increased by 1 unit as we move from left to right. जसजसं डावीकडून उजवीकडे जातोय आपण तसतसा अणुअंक आपल्याला 1 न वाढताना दिसतोय. अणुअंक वाढतोय म्हणजे कोण वाढतंय, इलेक्ट्रॉन वाढतोय आणि वाढणारा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये जातो, शेवटच्याच कक्षेमध्ये जातो. त्यामुळं प्रत्येक वेळेला एका युनिटनं इलेक्ट्रॉन वाढत असल्यामुळं न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा एक युनिटनं वाढतोय. जेवढा केंद्रकावरचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढा तो बाह्यतम कक्षेला आपल्याकडे खेचून घेणार आहे आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडियस ॲटोमॅटिक काय होणार आहे, कमी होणार आहे ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. अँड इन केस ऑफ पिरियडमध्ये जर विचार केला, पहिला पिरियड आपण ग्रुपमध्ये जर विचार केला तर पहिल्या ग्रुपमधला पहिला इलेमेंट हायड्रोजन आपण बघितलं, एकच शेल. दुसरा इलेमेंट पहिल्या ग्रुपमधला लिथियम, किती शेल आले, 2 शेल आले. नेक्स्ट इलेमेंट बघितला सोडियम, किती शेल आले, 3 शेल आले. That means in group as we move from top to bottom, new shell is added each time. प्रत्येक वेळेला काय होतंय, नवीन शेलची भर पडते. नवीन शेलची भर पडल्यामुळं, नवीन कक्षा ॲड झाल्यामुळं केंद्रकापासूनचं आउटरमोस्ट ऑर्बिटचं अंतर काय होत जाते, वाढत जातं. या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस काय होते, आपल्याला वाढताना दिसून येते. That's why we can say that as we move from top to bottom in group, atomic radius increases. Here we clearly see that as we move in group from top to bottom, atomic size increases, and in period as we move from left to right, atomic size decreases. Because as the atomic size increases in group, what is the reason behind it? Each time new shell is added. In group, new shell is added. That's why atomic size increases. While in period, atomic number increased by 1 and that's why positive charge on nucleus also increases and it pulls the outermost shell towards it and that's why atomic radius decreases. Atomic size is also decreases from left to right. Now next periodic trend, that is metallic and non-metallic character. What are metals and what are non-metals? We know that the elements which lose electron, that are the metals, that are positively charged ions, and elements who accept electron, that are non-metals, that are cations. म्हणजे मेटल जे असतात ते इलेक्ट्रॉन लूज करतात टू कंप्लीट देअर ऑक्टेट आणि नॉन मेटल जे असतात ते इलेक्ट्रॉन
स्वीकारतात. कशासाठी? टू कंप्लीट देअर ऑक्टेट अँड गेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियर इट्स नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे ते स्वतःजवळचा जो नोबेल गॅस जो असेल त्याच्या जवळचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते स्थिर होतील, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतील. आता हे मेटल आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवायच्या बघा. या ठिकाणी आधी आपण बघूया. मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन. कॅटायन कुणाला म्हणतो? पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. हू आर पॉझिटिव्ह? सपोज सोडियम. सोडियम ॲटॉमिक नंबर 11. Electronic configuration 281. To complete sodium's octets, sodium donate 1 electron and have positive charge, and positively charged ion are called as cation. While non-metals, here we see that non-metals character, non-metals atom have a tendency to form anion by accepting the valence electron. This property is called electronegativity. Is the non-metallic character of the element. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण कार्बन घेतला किंवा ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण त्याचं 2, 6. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण किती? 2, 6. टू कंप्लीट ऑक्सिजन्स ऑक्टेट इट रिक्वायर 2 इलेक्ट्रॉन अँड ऑक्सिजन ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो अँड ऑक्सिजन हॅज 2 निगेटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन बिकम्स ॲनायन. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण ॲनायन म्हणतो. म्हणजे नॉन मेटल जे असतात ते ॲनायन फॉर्म होतात अँड दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स, वाईल मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बिकॉज दे डोनेट इलेक्ट्रॉन अँड गेट पॉझिटिव्ह चार्ज. आता आपल्याला मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघायचं आहे. इन पिरियड. पिरियड म्हणजे काय? आडव्या ओळी. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ इलेमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग while their electropositivity goes on decreasing. आता आपण पिरियोडिक टेबलकडे जातो. आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? मेटल्स. मेटल इलेक्ट्रॉन काय करणार आहेत? लूज करणार आहेत. पिरियड म्हणजे आडव्या ओळी. आता सोडियम, मॅग्नेशियम, लेफ्ट टू राईट आपण निघालो. सोडियम, मॅग्नेशियम थर्ड पिरियडमधला आहे. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर आणि सल्फर. असं आपण लेफ्ट टू राईट मूव्ह होत असताना आपल्या असं लक्षात येतं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज्ड बाय 1. दॅट मीन्स आउटरमोस्ट शेल कंटेन्स 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दॅन प्रिव्हियस एलिमेंट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपल्याला असं दिसून येतं डावीकडून उजवीकडे जात असताना सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन येईल, मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन येतील, ॲल्युमिनियमच्या 3. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढायला लागले तसा न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्जसुद्धा वाढतोय. त्यामुळं इलेक्ट्रॉन कांट बी इझिली डोनेटेड आणि सहजासहजी इलेक्ट्रॉन आपल्याला डोनेट करता येत नाही. दॅट मीन्स इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस and electronegativity increases in period as we move from left to right. Electropositivity and electronegativity in case of group. ग्रुप कोणाला म्हणतो आपण? व्हर्टिकल कॉलम्स. या ठिकाणी आपण फर्स्ट ग्रुप कन्सिडर केला. हायड्रोजनमध्ये एकच शेल, लिथियममध्ये 2 शेल आपल्याला दिसून येतात, सोडियममध्ये आपल्याला 3 शेल दिसून येतात. दिस शोज दॅट द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन स्लोली गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम. आपल्याला असं दिसून येतं की टॉप टू बॉटम मूव्ह होत असताना प्रत्येक वेळेला नवीन शेल ॲड होत असल्यामुळं न्यूक्लियसपासून शेलचं अंतर वाढत चाललं आहे आणि त्यामुळं न्यूक्लियसचा फोर्स शेवटच्या ऑर्बिटवरती हळूहळू काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. दॅट मीन्स इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इन ग्रुप. ही डायग्रॅम सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे बघा. पिरियडच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला हा ॲरो दिसतोय लेफ्ट टू राईट. काय काय होतं इन्क्रीज होताना? डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच काय तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत आहे. आपल्याला सहज लक्षात ठेवता येते आपण कुणाकडे चाललो आहे? लेफ्ट टू राईट म्हणजे नॉन मेटलकडे चाललो आहे.
कुणाकडे? नॉन मेटलकडे. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत आहेत म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते म्हणजे काय होते? डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. डिक्रीज म्हणजे कमी होणं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते म्हणजे मेटल्स काय व्हायला लागलेत? लेफ्ट टू राईट जात असताना कमी व्हायला लागलेत. आपण नॉन मेटलकडे निघालेलो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रुपमध्ये हा ॲरो आपल्याला दिसतोय बघा. ग्रुपमध्ये पिरियडच्या टोटली उलटं काय दिसतंय आपल्याला? इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. न्यू शेल ॲड होत आहे त्यामुळे इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपण बघितलं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत आहेत म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते? कमी होताना आपल्याला दिसून येते. तुम्ही हे पुस्तकामधलं टेबल किंवा ही फिगर तुम्ही लक्षात घ्यायची आहे. Last periodic trend that was gradation in halogen family. We know that in group 17 contains members of the halogen family. 17वा जो गण आहे त्याला आपण halogen family म्हणतो. All of them have general formula X2. A gradation is observed in their physical state down the group. Gradation म्हणजे काय? त्यांच्या गुणधर्मामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. Thus fluorine and chlorine are gases. You must have to know these are the halogen. Fluorine and chlorine, they are in gaseous state. Bromine is liquid. At room temperature, bromine is always in liquid state, while iodine is solid. Iodine is also halogen and that is always in solid state. These are the periodic trends we see here.